हॅलो मित्रांनो, आज आम्ही चाललो नागपूरच्या किल्ल्यामध्ये. माझ्यासोबत आहे माझा प्रिय मित्र धीरज भाऊ आणि आम्ही निघालो आज सकाळी. आज आहे 15 ऑगस्ट. स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला सुरू करूया. जे आहे ते माझी लहानपणीची शाळा आहे आणि आता आम्ही चाललो जिथे आमच्या लहानपणीच्या लेफ्ट इकडे स्वातंत्र्य दिन साजरा केला जात होता. लहानपणी मी इथे मस्त खेळायला वगैरे येत होतं. हे आमचं गार्डन होतं. हळू इथून खूप हळू. आणि हे त्या शाळेतले मुलं. ज्या शाळेमध्ये मी शिकत होतो. इथेच माझी दुसरी शाळा आहे. हे विद्रबुनियादी. आणि हे आहे इथे थांबवजा थोडं. थांबवून ना. हे दुसरी शाळा. ती शाळा आहे जिथे मी 11वी आणि 12वी केली. रोजच्या जीवनापासून मी थकलं हारलेलं मुलगा आज चाललो घुमायला. असं वाटत आहे की किती आझाद. म्हणजे आज स्वातंत्र्य दिन आणि त्यामध्ये मिळालेली मला की आझादी घुमण्याची. सल्यूट आहे माझ्या कंपनीला, ज्यांनी मला 15 ऑगस्टला तरी सुट्टी दिली. नाहीतर सुट्टीचं तर विसरूनच जा. मिळेल नाही मिळेल काही सांगता येत नाही. थँक्यू त्यासाठी मला माझ्या कंपनीला थँक्यू. खूप मोठा थँक्यू. ये दुकान है इनकी और ये मेरा भैया यहाँ पे नाश्ता कर रहा है. आम्हाला इथे जायचं आहे पण आता अंदर कॅमेरा अलाव नाही वाटते. पण आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू जितपत शक्य होणार तितपत. खूप गर्दी आहे आता. गर्दी धीरे धीरे वाढत आहे. चला धीरज भाऊ चला. हा आज जायचा रस्ता आहे. आज जातो. इतका सुंदर नजारा निसर्गरम्यपणा आमच्या नागपुरामध्ये आहे. आणि या व्यक्तीला विश्वास नाही होऊन राहिला खरंच ही जागा नागपूरमध्ये आहे. मित्रा अंदर येऊन कसं वाटत आहे? चांगलं वाटतं. कसं वाटत आहे? चांगलं वाटतं. कसं वाटत आहे? शुभ आहे. खूप दिवसाने आम्ही दोघं मित्र घुमायला आलो. यावर एक इतिहास लिहिला आहे. सीताबर्डी की लढाई नोव्हेंबर. तर इथून आपल्याला आता आज जायचं आहे. ही जागा फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या 2 दिवशीच खुलते. आता आपल्याला आज जायचं. धीरज भाऊ. ओ धीरज भाऊ कसं वाटतं तुम्हाला हाती येऊन? मन तृप्त झालं काय? चला ना मग. कुठून? माझं शूट चालू आहे इथं. या धीरज भाऊ पोज. तुला जर एखाद्या तुझ्या गर्लफ्रेंडने धोका दिला, तू इथे येऊन नाही का इकडे जाऊ शकते तू. ठीक आहे जाऊ शकते पण जाऊ नाही शकत कारण की 26 जानेवारी 15 ऑगस्ट 2च दिवस असते. ठीक आहे वाट पाहिजे नाही त्याची उंमर. तिकडे नदी दाखव.
किती क्राऊड आहे या जागेवर. समोरच किल्ला आहे. आता आम्ही किल्ल्याकडे वळलेलो आणि तो किल्ल्याचा दरवाजा आज जायचा रस्ता आहे तिकडे. हा आता आमचा धीरज भाऊ आहे. धीरज भाऊ पहिली पायरी नमन. पहिली पायरी नमन. किल्ला वेगळा. आम्ही किल्ल्याच्या आत शिरलो. इथे बघू शकता त्या काळातला हा किल्ला आज पण कोणत्या स्थितीमध्ये आहे. बघा खूप छान पद्धतीने हा किल्ला जपलेला आहे आपल्या. इकडे ते सर म्हणाले की गन वगैरे आहे. इकडे थोडा फोटोशूट वगैरे त्यांचं चालू आहे. ठीक आहे, त्यांना डिस्टर्ब न करता आपण समुद्रामध्ये बघू शकता किती लोक आले इकडे. सर काहीतरी इन्फॉर्मेशन सांगत आहे ना. वो बनाया तो फिर वो पूरा पुढे पण काहीतरी आहे तिकडे जाता येत नाही. तर ते हे त्या काळातली बंदूक म्हणतात म्हणते याला, त्या काळातली गन. इकडे काहीतरी वाटते. आम्ही आत चाललो, काही समजून राहिलं नाही. बरोबर हळूहळू चालायला लागते इथं. खूप अंधार आहे इथे. लाईट लावा लागून राहिला आहे. आमचे धीरज भाऊ समोर आहे. म्हणे मित्रा तुझ्यावर कोणता पण खतरा यायचा अगोदर काहीतरी आहे इथं. गड्डे तर बरोबर पाहून चालावं लागते इथं. खूप सुंदर आहे. धीरज सर इकडे या. धीरज हे जे तुम्हाला दिसत आहे ना, ही खिडकी नसून इथून लढाई करत होते असं काहीतरी होतं आहे ना. म्हणजे ह्या छिद्रामधून ते बंदूक वगैरे. धीरज भाऊ सामने बढ़ो, हम तुम्हारे डर. हे मुलं असे चिल्लातात हे बरोबर नाही आहे. पण धीरज भाऊ पण काही कमी नाही. त्या काळातले हे जे बनलं आहे स्ट्रक्चर ते त्या काळातलं आहे. हे खोली आणि आरसा नाही वाटते, खिडकी आहे वाटते, काहीतरी वेगळंच आहे. इथून लहान पोरं येणे जाणे करत होते वाटते, म्हणून हे खोली बनवली. हे इथे दाखव हे नाही समजत नाही आपल्याला काय आहे काही नाही. हा छिद्र कशाखाली केला आणि हे कशाखाली केलं हे नाही वाटते. जो लाईट्स वगैरे होती आणि इकडं साईडला ते घर आहे का बे शेवून दिनवाल म्हणजे इथे लाईट लॅम्प लागत चेंबर होते. आहे. लाईट चेंबर आहे इथे. हो ना, लाईट चेंबर आहे. लाईट चेंबर मध्ये ते कंडक्ट ठेवत होते आणि इथून ऑक्सिजन सप्लाय होत होता. हा ऑक्सिजन सप्लाय होता. बरोबर आहे याची गोष्ट.
बंद कर पाहिजे आणि प्रकाश येत होता त्यावेळी. हे बघा ही अंधाराची खोली आणि या अंधाराच्या खोलीमध्ये राहणं खूप एक म्हणजे हिंमत लागते. तर लॅम्प लागत होता ना इथं. लॅम्प लागत होतं पण एकटं राहणं या अंधाराच्या खोलीमध्ये आणि त्या काळामध्ये तुम्ही विचार करू शकता की त्या काळामध्ये लोक कसे राहत होते. लोकांना तरी एक जेल होती म्हणतात जिथे महात्मा गांधी वगैरे काही दिवसासाठी बंद होते. जसं सामोरं त्याला फायरिंग वगैरे होत होती वाटते तर ते गनसाठी केलंय असं काहीतरी म्हणणं आहे. मोबाईल गेला धीरज येणार नाही वापस. कारनामे करू नको मोबाईल द्यायच वेळ. ह्या गोष्टी खूप खराब आहे. या गोष्टी नाही पाहिजे इथे. तुम्ही आपल्या सेफ्टीने यायला लागेल तुम्हाला इथं कारण की इथं अंधार असते ना पडण्याची भीती असते. धीरज भाऊ इकडं काहीतरी आहे. काहीतरी आहे पण इतकुशी खोली कोणासाठी आहे बघशी ना बरोबर. आपल्या जीवनात कोण नाही धीरज भाऊ. आपल्या जीवनात नाही कोणी. जाऊ दे आपण बघावं ना धीरज सर. वरती जाऊन बघावं लागेल ना आपल्याला. चला वा. हा एक्झिट पॉईंट आहे म्हणतात. आपण आता इथून एक्झिट करत आहोत. इथे गौतम बुद्धाची एक सुंदरशी अशी मूर्ती ठेवली आहे. फार सुंदर आहे. त्यामध्ये एक क्यूट मुलगी. चला ना जर धीरज सर. नाही मग आपण इथून आलो अगोदर ना काही इको एंट्री आणि इको एक्झिट होतं. त्या मिलिटरी मॅन सरांनी सांगितलं आम्हाला की टाईम, पैसा आणि एन्जॉयमेंट हे कशा पद्धतीने आणि कसं केलं जाते. त्यांनी सांगितलं मित्रा तू वापस का बरं चालला, घुमण्यासाठी आलाय ना मग घुम ना. मी त्यांना सांगितलं सर जॉबवर जायचं आहे. ते म्हणे की पैसा म्हणे पैसा काही दिवस इम्पॉर्टंट असते म्हणजे त्याला समोर इम्पॉर्टंट नाही राहत म्हणे. ते म्हणाले माहिती का
पैसा आज आहे कल नाही आहे, कल है आज नाही आहे म्हणते. पण जो हा टाईम आहे ना धीरज भाऊ, हा टाईम आहे ना, हा टाईम उद्या नाही म्हणते. भाऊ त्यांना जे शब्द दिले नाही का, ते अनमोल शब्द आहे. तू ते 5-50 रुपये मागता दिले. तुच्छ व्यक्ती, तुच्छ व्यक्ती, तुच्छ विचार व्यक्ती, त्याच्यावर शॉट धीरज. चला आजच्या ब्लॉगला आपण इथेच संपवा है ना. एक्झिट पॉईंट आलाय. आम्ही आता आमच्या घरी चाललो. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. असा होता आजचा ब्लॉग. आजच्या ब्लॉगला आपण इथेच संपूया. पुन्हा मिळूया एका नवीन ब्लॉग सोबत एका नवीन ठिकाणी. चला, स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.